हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. ओके. हल्ली काय झालेलं आहे माहिती का? अनैतिक संबंध आणि हत्या यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे. ओके. IT इंजिनियर असू द्या, डॉक्टर असू द्या, सर्व क्षेत्रामध्ये एकही क्षेत्र असं नाही की तिथे हत्या होत नाही आणि तिथे अनैतिक संबंध झालेले नाहीत. असं एकही क्षेत्र नाही. आता काल परवा डॉक्टर आणि डॉक्टरांच्या बायकोंची हत्या. कारण संशय, असा संशय होता की त्यांचं काहीतरी बाहेर अफेअर आहे. तर हल्ली असंच झालेलं आहे बघा. प्रत्येक जणांना असं वाटते की आपली बायको किंवा आपला नवरा कोणाच्या तरी प्रेमात आहे आणि कोणाच्या तरी त्याचे संबंध आहेत. तर पहिलं असं नव्हतं. कारण त्याला एकच होतं की संपर्काची साधनं काहीच नव्हती. फार थोडीशी तुटपुंजी अशी प्रेम प्रकरणं होत असतील. परंतु आत्ता काय झालेलं आहे, मोबाईल आल्यामुळं मोबाईलवरून संपर्क साधणं, बोलणं फार सोपं झालेलं आहे आणि इझी झालेलं आहे. माणसाच्या हातात आलेले आहे सर्व गोष्टी. फोन केला की झालं बोलणं सुरुवात. आणि मग ते घंटाभर बोलणं किंवा 1 घंटा बोलणं, 2 घंटा बोलणं, सारखं बोलणं हे प्रमाण फार वाढलेलं आहे. आणि मोबाईलमुळं संपर्क झाल्यामुळं आणि बोलण्यामुळं प्रेम प्रकरणात भरपूर वाढ झालेली आहे माहिती का? तर हल्ली आहे ना, बहुतेक लोकांच्या मनात संशय आहे की माझ्या बायकोचं बाहेर काय आहे का? बायकोला पण वाटतं माझ्या नवऱ्याचं बाहेर काय आहे का? एकमेकावर विश्वास राहिलेला नाही माहिती का? आणि डॉक्टर हा जीव वाचवणारा असतो, परंतु काल परवा डॉक्टरांनीच आपल्या बायकोची हत्या केली. आणि विषय होता, कारण होतं त्याला की संशय नाही का, की हिचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे. तर हल्ली असंच झालेलं आहे बघा. स्त्री आणि पुरुषांमध्ये त्यामध्ये विश्वासच राहिलेला नाही. प्रत्येकाच्या मनात शंकेची पाले ही चुकचुकत आहे. आणि त्या शंकेमुळं आणि त्या विश्वास नसल्यामुळं एकमेकाचा जीव घ्यायलाही लोक तयार झालेले. आणि भयंकर घटना घडतात तो, भयंकर खूप. आपण म्हणून गरीब श्रीमंत असं काही भेदच नाही राहिला संशयामध्ये आणि ह्या अनैतिक संबंधामध्ये. सर्वांच्याच घरात अनैतिक संबंध, गरीबापासून श्रीमंत, शिकलेले, अनाडी, सर्वच. म्हणजे काही त्यांना भानच नाही राहिलेलं की आपण काय करतोय. कोर्ट आहे, कोर्टाकडून फारकत घ्यायची, वेगळं राहायचं. तिचा जीव घेऊन आपल्याला काय मिळणार आहे का? किंवा त्याचा जीव घेऊन आपल्याला काय मिळणार आहे का? नाही. कोर्ट आहे ना, कोर्टात जा, एकमेकापासून लांब व्हा. आणि त्याचं आयुष्य खराब होतं आणि तिचं आयुष्य, तिथं जाती आणि त्याचं जीवन खराब होतं. त्याच्या मागे लेकरं असतात, बायको असते, म्हणजे संसार असतो. संसार म्हणजे आई वडील असतात, म्हातारे, त्यांची सेवा करायची असते. म्हणजे अख्खं घरच्या घर बिघडून जातं बघा. काय करावं बाई आता ह्या अनैतिक संबंधाला? आणि अशा अनैतिक संबंध भरपूर झालेले आहेत बरं का. अनेक ठिकाणी मी पाहते माणसाच्या मनात आणि अनैतिक संबंधाचं फार वेडी झालेत लोक. अनैतिक संबंध असं करू नका. संबंध प्रस्थापित करू नका लग्न झाल्यावर. आणि केले तरी ते तुमची काही कारणं असतील, तुम्हाला गरज असेल तर तुम्ही करा, पण ते योग्य रीतीने करा. आपला भरलेला संसार मोडून एखाद्या परपुरुषाच्या नादी लागू नका किंवा एखाद्या बाईच्या नादी लागू नका. आपला संसार तो आपला संसार असतो. समाजामध्ये त्याला एक मान मर्यादा ठेवलेली आहे माहिती आहे का? अनैतिक संबंधाला मान नाही देतो, पण तुच्छ नजरेने पाहतात आणि आपल्या परिवाराला कलंकित करतात अनैतिक संबंध. तेव्हा माझी सर्वांना हात जोडून एकच विनंती, अनैतिक संबंध ठेवू नका. आणि जर तुम्ही ठेवलेच
आणि काही तुमचे कारण असेल नाही का, तुम्हाला जरूर असेल तर तुम्ही ते ठेवा, परंतु असे ठेवा की त्यांच्यामुळे तुमच्या घरच्यांना काहीच त्रास होणार नाही, हो की नाही. नाहीतर नवरा असला आणि बायकोचं बाहेर अफेअर असलं आणि नवऱ्याने जर तिला रंगे हात पकडली तर नवरा तिचा जीव घेतो, एवढं मात्र नक्की आहे, हो की नाही. त्यामुळं बघा, तुमचा जीव पण मौल्यवान आहे आणि दुसऱ्याचा पण जीव मौल्यवान आहे. तिसऱ्या व्यक्तीसाठी दोघांना नवरा बायकोंनी मी का बांधायचं म्हणते. तिसरा व्यक्ती आपला मधीच आपलं भाकरी भाजून जातो आणि बायकांना हे कळत नाही. त्याचा मतलब तो साधून जातो आणि तो नामानिराळा राहतो, संसार तुटतो, तो नवरा बायकोंचा, माहिती. एक फॅमिली, एक कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि जो तिसरा येतो ना त्याचा काहीच तोटा किंवा त्याचा तोटा होत नाही, उलट त्याचा फायदाच होतो. मजा करून निघून जातो. धन्यवाद, हे सांगायचं होतं. म्हणून बायकांनो, तुम्ही अनैतिक संबंधाच्या नादीच लागू नका. फार वाईट आहे हो, नाश होतो सर्वांचा.